शुभ सकाळ मंडळी. सकाळ झालेली आहे, आवरून झालेला आहे. आज आहे आईचा वाढदिवस आणि आईचा वाढदिवस म्हणजे काय, नक्की कशी सुरुवात करायची हा थोडासा एक प्रश्न होता. आईचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करायचा, पण तरी एक छोटासा प्रयत्न आहे. बघूयात आईला कितपत आवडतंय कितपत नाही, पण आज सकाळपासून काय करत आहोत हे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते. हे बघा, हे इकडे मी मागवलं आहे नाश्त्यासाठी. हे आहे दालवडा, हा आहे मेदूवडा, चटणी आणि सांबार. असं सगळं आज मी इकडे सकाळी मागवलेलं आहे. ना मी केलंय ना आईने केलं आहे. आईला आज थोडासा आराम दिलेला आहे. ही बघा इकडे आपली बर्थडे गर्ल. काय म्हणणे आई तुझं? एकदम छान वाटते. छान वाटतंय ना? एकदम मस्त. हा, तेच आज मला मस्त. काही करावं नाही लागलं. तेच मस्त. सगळ्यात ते जास्त तो आनंद जास्त. बरोबर. तर आता आपण घेऊयात मस्तपैकी आनंद या नाश्त्याचा. हे बघा, आई इकडे आईचं आवरून झालेलं आहे आणि आता हिला मी जबरदस्ती बाहेर घेऊन जात आहे. तिला म्हटलं आज वाढदिवस आहे, जरा काही करू नकोस काम वगैरे, मी तुला बाहेर घेऊन जाते आता. तर आता मी बाहेर जात आहे. आज आईचा वाढदिवस आहे, म्हटलं तिला जरा बाहेर घेऊन जाऊयात. म्हटलं बघूयात. हे बघा इकडे आहे आई आणि म्हटलं चला आता बाहेर जाऊयात आणि बघूयात. आता मी तिला सांगितले, आठवणीने बजावून सांगितले, आज काही काम करायचं नाहीये, बिलकुल काम करायचं नाही आणि जे काय करायचं असेल ते मी बघेल, जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं, कारण क्लास पण आहेत. तर बघूयात. आता शुभेच्छांचे फोन येत आहेत बघा. हे बघा, आई इकडे कशी मस्तपैकी गप्पा मारते फोनवरती. गप्पा म्हणजे इन द सेन्स तिला शुभेच्छा येत आहेत वाढदिवसानिमित्त. तिच्या मैत्रिणी, नातेवाईक सगळेजण फोन करतायत, त्यामुळे ती कंटिन्यू फोनवरच आहे आज. तर मी ना आता ब्रिज उतरून इकडे आलेली आहे. आई बाबांना पाठवलं आहे स्कूटीवरून आणि ते स्कूटीवरनं गेले आहेत आणि मी इकडे आले ऑटो करून आणि इकडे एक ब्रिज चढायचा होता, तर म्हणून म्हटलं आईला घेऊन जा बाबा तुम्ही. आणि ते दोघंजण गेले आहेत पुढे. आता मी पण चालली आहे. आम्ही कुठे जात आहोत हे तुम्हाला कळेलच. तर मी इथे आली आहे शॉपमध्ये. आईला शॉपिंग करायला घेऊन आलेली आहे. तिचा आज बर्थडे आहे, त्यानिमित्त मी आज तिच्यासाठी शॉपिंग करायला घेऊन आली आहे. तर आपण बघूयात मी आईसाठी काय घेत आहे, आता आईला काय आवडत आहे आणि काय नाही आवडत आहे ते आपण इथे बघूयात. आईला काय आवडणार आहे तर चला, तर मग आपण आतमध्ये जाऊयात आणि ह्यांच्याकडचं कलेक्शन बघूयात. मी आली आहे द्वारकादासमध्ये. द्वारकादास बदलापूर ईस्टमध्ये आली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की ह्यांचं कलेक्शन कसं आहे आणि कसं शॉपिंग करायला इकडे तुला मी घेऊन आली आहे. अचानक मध्ये तुला कळलं की शॉपिंगसाठी आलोय आपण. तर तुझं काय म्हणणं आहे? मस्त वाटते. मस्त वाटतंय? छान वाटते. ओके. मुलगी आणि नवरा घेऊन आलेत मला. चला, तर मग आता ही ताई आहे आणि ही आता आपल्याला एक त्यांच्याकडचं छान छान कलेक्शन दाखवणार आहे. ताई, आम्हाला आवडेल असं कलेक्शन दाखवा. हे बघा, हा एक असं ड्रेस दाखवला आहे. मला कलर तर छानच वाटलाय ह्याचा. हे बघा, तर तुम्ही आम्हाला सांगत राहा की कोणता ड्रेस तुम्हाला छान वाटला आहे. आईसाठी मी कोणता कलर घेऊ, कोणता पॅटर्न घेऊ, कसं छान वाटेल. तुमचे कमेंट्स आम्हाला सांगा, म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही शॉपिंग करतो त्या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवू. हां, लाईट कलर, सोबर कलर्स आहेत. तुमच्या लाडक्या काकूंसाठी शॉपिंग करायला आली आहे मंडळी मी इकडे. तर सांगा बरं तुम्हाला काय छान वाटेल काकूंना, कोणता रंग छान जास्त दिसेल. आता मी घेणार आहे, तर तुमच्या कमेंट्स येईपर्यंत माझं शॉपिंग झालेली असेल कदाचित, पण तरी तुम्ही सांगून ठेवा. नेक्स्ट टाइमसाठी आम्ही त्या गोष्टी नक्की यूज करू. हे बघा, कॉन्ट्रास्टमध्ये एकदम छान असं दिसेल. छान वाटतंय हा असा ड्रेस. असं लावून बघा. आणि दुपट्टा असा कॉन्ट्रास्टमध्ये. कसा वाटतो आहे हा ड्रेस? मला तर चांगला वाटतो आहे हा ड्रेस. मला पण आवडलाय. आवडलाय? चला ठीक आहे, बघूया अजून याचं कलेक्शन. एकदम छान आहे. एकदम डिसेंट दिसते. त्याबरोबर हा एक बघा, एकदम प्रिंटेडमध्ये आपण छान दिसतो. हा पण एक प्रिंटेडमध्ये एक ड्रेस छान आहे आणि आम्हाला हा चांगला वाटतो आहे. बघूयात. हा रेग्युलर पण आपण यूज करू शकतो आणि आधीचा जो दाखवला तो थोडा पार्टीवेअर पण आहे, जरा तो आपण घालू शकतो. ओके, एकदम छान असतं. छान वाटतंय ना? हा, चांगला वाटतंय ना? हो हो मस्त ना? हो हो. हे छान वाटतंय ना? हा. हे तुझं नाव सांग ना मला. माझं नाव शुभांगी. शुभांगी. या ताईचं नाव शुभांगी आहे. छान छान आहे. तर बघूयात आपण आम्ही काय फायनल करतो हे मी तुम्हाला सांगतेच थोड्या वेळात. तर तुम्ही इकडे बघू शकतात, मी इकडे बऱ्यापैकी शॉपिंग केलेली आहे आधी पण आणि आता पण मी केलेली आहे आणि आता पण मला ह्यांचे कलेक्शन्स आवडले आहेत. बऱ्यापैकी सोबर कलर्स आहेत आणि आपल्याला आवडू शकतात असे आहेत. कॉमन म्हणजे डेली वेअरसाठी पण आपण घालू शकतो आणि पार्टी वेअरसाठी पण आपण घालू शकतो. असे चांगल्या रेंजमध्ये त्यांच्याकडे ड्रेसेस अवेलेबल आहेत आपल्याकडे. तर मला हे आवडलेलं आहे. तर हे बघा, इकडे सगळं कलेक्शन आहे.
आणि हे मी इकडे आली आहे ते म्हणजे द्वारकादासमध्ये आहेत, कारण की तुम्ही लगेच म्हणजे माझ्या बर्थडेच्या वेळेस पण मी शॉपिंग केली होती, तर त्यावेळेस पण तुम्ही आम्हाला विचारत होते की मी कुठून शॉपिंग केली आहे, काय केली आहे. तर मी तुम्हाला आता सांगत आहे की मी डायरेक्टच सांगून देते आहे, नंतर कमेंट्समध्ये मी तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. तर मी द्वारकादासमध्ये आलेली आहे. द्वारकादास बदलापूर ईस्टमध्ये मी आलेली आहे. लास्ट टाइम केली होती ती द्वारकादास वेस्टमधनं केली होती, तिकडे पण कलेक्शन छान होतं. मला संडेला वेळ मिळाला, पण त्यावेळेस म्हणजे माझा तेवढा वेळ नव्हता की मी शॉपिंग करू. मी निघाली होती बाहेर, पण मला वेळ नाही मिळाला. आज फायनली म्हटलं की आज स्पेशल डे आहे, म्हणून मी आजच तिला शॉपिंग करायला इकडे घेऊन आलेली आहे. तर तुम्ही बघा आमचे ड्रेसेस कोणते कोणते असणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. मी हे 2 फायनल केले आहेत, एक थोडासा पार्टीवेअर आणि एक डेली यूजसाठी, असे 2. आई एकच म्हणत होती, पण मी तिला म्हटलं की नाही मला 2 घ्यायचे आहेत. सो आम्ही हे 2 ड्रेसेस फायनल केलेले आहेत.